लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त लालटाकी भारसकर कॉलनी येथे गौरवशाली मातंग इतिहास संवर्धन संघटन, मातंग एकता आंदोलन, सत्यशोधक बहुजन आघाडी, अखंड लालटाकी मातंग समाज तसेच विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी उपमहापौर धनंजय जाधव, नगरसेवक मोहित पंजाबी, जय भोसले, राम वडागळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्र प्रांत संघचालक नानाजी जाधव, जनकल्याण रक्तपेढीचे अध्यक्ष अरुण मिश्री, सुनील खिस्ती, विश्व हिंदू परिषद महामंत्री नगर जिल्हा अनिल जोशी, राजेंद्र चुंबळकर, शरद नगरकर, चंद्रकांत काळोखे, सोमनाथ चितळकर, अनिल देवराव, शिवाजी वेतन, योगेश देवकर, बाळी जोशी, सागर खरे, निशांत नन्नवरे, निलेश साठे, विनोद शिरसाट, नितीन घोरपडे, आकाश जगधणे, सुनील ढोले यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून लालटाकी परिसरात विश्व हिंदू परिषदेतर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे। समाजातील गरजवंतांपर्यंत पोहोचून सेवा कार्य करणे, वारकऱ्यांची सेवा तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचे कार्य विश्व हिंदू परिषद करत आहे। लालटाकी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले। तसेच राम वडागळे म्हणाले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरी होत आहे। या निमित्ताने लालटाकी परिसरात रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, भोजन भंडारा तसेच भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे। या शिबिरात 106 जण रक्तदान करतील असा निर्धार केला आहे। गौरवशाली मातंग इतिहास संवर्धन संघटन, मातंग एकता आंदोलन, सत्यशोधक बहुजन आघाडी आणि विश्व हिंदू परिषद या सर्व संघटनांच्या संयुक्त विद्यमाने हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याचे त्यांनी सांगितले। लालटाकी शाखेच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर समाजात निर्माण करण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम राबविण्यात आल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती आहे आणि ते अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये प्रत्येक भागामध्ये पार पडत आहे। त्याच प्रकारे अहिल्यानगरमध्ये देखील वेगवेगळ्या भागांमध्ये एक चांगल्या प्रकारे उत्सवाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच प्रकारे अनेक वेगवेगळे सामाजिक उपक्रम वेगवेगळ्या मंडळांच्या वतीने आयोजित केले गेले। तसाच लालटाकी परिसरामध्ये देखील विश्व हिंदू परिषद यांच्या वतीनं भव्य दिव्य अशा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। सातत्यानं विश्व हिंदू परिषद हे समाजामधल्या गरजवंतांपर्यंत पोहोचणार। आता नुकतीच आपली पंढरपूरची आषाढी वारी पार पडली, त्याच्यामध्ये देखील आपल्या वारकरी संप्रदायाचा वारसा जोपासत असताना त्यांची सेवा करणं, वारकरी हा पंढरपूरपर्यंत सुखरूप पोहोचला पाहिजे, त्याला कुठलाही अडथळा आला नाही पाहिजे, कुठल्या आरोग्याची अडचण आली नाही पाहिजे, त्याकरता विशेष काळजी घेण्याचा प्रयत्न विश्व हिंदू परिषदेच्या वतीने घेतला जातो। आणि आज 106व्या जयंतीच्या निमित्तानं देखील चांगलं एक रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यानिमित्तानं विश्व हिंदू परिषदेचे देखील मी आभार व्यक्त करतो। सर्वांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। अहिल्यानगर शहरामध्येच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त उत्साहाच्या वातावरणामध्ये प्रत्येक ठिकाणी साजरी होत आहे। तसंच अखंड लालटाकी भारसकर कॉलनीच्या वतीने या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी होत आहे। या ठिकाणी जयंतीच्या निमित्तानं रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल व मोठा भंडारा या ठिकाणी ठेवलेला आहे व संध्याकाळी नगर शहरामध्ये भव्य मिरवणूक अशी ठेवलेली आहे। याच्यामध्ये गौरवशाली मातंग समाज संघटना तसेच बौद्ध संघटना असेल, मातंग एकता आंदोलन असेल, सत्यशोधक बहुजन आघाडी असेल, या सगळ्याच संघटनेच्या वतीने तसंच विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे। आमच्यासोबत आमचे मित्र विनोद शिरसाट असतील, सुनील ढोले असतील, नितीन घोरपडे असतील व आमच्या समाजाचे नेते आदरणीय चंद्रकांत काळोखे असतील व सर्व समाज बांधव या ठिकाणी उत्साहामध्ये प्रत्येक ठिकाणी आनंद साजरा करत आहेत। मी नगर शहराला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद।